श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तर आज कसं म्हणजे नोकरीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि आपल्याला तरी नोकरी लागत नाही. काही वेळेस आपले प्रयत्न कुठंतरी कमी पडतात किंवा नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आज मी तुम्हाला छोटीशी अशी सेवा सांगणार आहे आणि ती सेवा तुम्ही जर मनापासून केली तर तुम्हाला नक्की नोकरी लागण्यासाठी त्याची मदत होईल. सेवा खूप सोपी आहे पण करण्यास तेवढीच अवघड आहे. कारण की सेवा ही आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे 5:30 ते 6:30 या वेळेत आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा तर एखाद्या वेळेस आपले प्रयत्न कुठंतरी कमी पडत असतात आणि आपल्याला नोकरी लागावी ही खूप आज गरज झालेली आहे. तर त्यासाठी सेवा आहे आपल्याला 40 दिवस ही सेवा करायची आहे. 40 दिवस आपल्याला श्री सूक्ताचे रोज 16 पाठ म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे करून शुचिर्भूत होऊन तुम्ही देवपूजा करून ही सेवा सुरू करायची आहे. शुक्रवारी सेवा सुरू करायची आहे. शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. सेवा काय आहे ते सांगते. सेवा सोपी आहे पण करायला अवघड आहे. कारण आपल्याला ही सेवा पूर्ण 40 दिवस खंड न पडू देता करायची आहे. त्याच्यामुळे सेवा सोपी आहे पण करायला अवघड आहे म्हणून म्हणले. तर सेवा आपल्याला काय करायची आहे तर 10 माळी गायत्री मंत्राचा जप आपल्याला रोज करायचा आहे. 10 माळी गायत्री मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि श्री सूक्ताचे 16 पाठ रोज आपल्याला करायचे आहेत. म्हणजे रोज 16 वेळा श्री सूक्त आपल्याला वाचायचे आहे. शक्यतोवर ही सेवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 5:30 ते 6:30 या वेळेसच ही सेवा करायची आहे. आणि 40 दिवस आपल्याला कोणाचा घरचे खायचे नाही आहे, नॉनव्हेज खायचे नाही आहे. ही सेवा कंटिन्यू 40 दिवस करायची आहे. स्त्रियांचा मासिक धर्माच्या वेळेस तुम्ही 5 दिवस ही सेवा बंद करायची आणि 6व्या दिवसानंतर परत ही सेवा चालू करायची. पण जर तुमचं समजा 10 दिवसाची सेवा झालेली आहे आणि तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही परत 11व्या दिवसापासून ही सेवा म्हणजे ते 10 दिवस काउंट करायचे आणि परत 11व्या दिवसापासून ही सेवा 11वा दिवस म्हणून सेवा चालू करायची. अशी 40 दिवस कंटिन्यू आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. आणि समजा आपल्याला जर सुतक पडले तर तुम्हाला ते किती दिवस तुमचे झालेले असू दे मग ते पूर्ण सोडून नव्याने 40 दिवस ही सेवा करायची आहे. जमल्यास या 40 दिवसात एक गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. त्याच्याने गुरुची कृपा आपल्यावर होते आणि आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळावी म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.